गुड मॉर्निंग. सकाळचे 7:45 होत आलेले आहेत. काय नाश्ता बनवू या विचारामध्ये मी म्हटलं चला इडलीचं पीठ आणू. मग मी विचार केला इडलीच विकत घेऊयात ना. आणि घाईघाईमध्ये मी स्वेटर घालायचं विसरले. पुण्यामध्ये इतकी थंडी पडली आहे ना, आणि सकाळच्या वेळेसची थंडी उन्हामध्ये पण इतकं कडकडायला होतं ना, काय सांगू. लग्ना अगोदर जेव्हा मी थंडीमध्ये ऑफिसला जायचे ना असं स्कूटीवरती, तेव्हा सेम अशीच फिलिंग असायची आणि आज मी तीच फिलिंग फील करत होती. चला तर मग म्हटलं की आता शौर्याची शाळा आहे, पटकन घरी जाऊयात. घरी आले तर बघते काय, शौर्य आणि त्याचे पप्पा अजून पण झोपलेले होते. 7:15 होत आले होते. म्हटलं यांना उठवू की नको. 15 मिनटं मी थोडासा टाईमपास केला आणि 8:30 वाजता त्यांना उठवलं. त्यानंतर शौर्याला स्कूलमध्ये सोडल्यानंतर मी गार्डनमध्ये आले. गार्डनमध्ये 1 तासभर बसले. घरी येऊन बघते तर काय, शौर्याच्या पप्पांनी लादी पुसायला घेतलेली आणि मी घाणेरडे पाय असे लादीवरती उमटवले होते. त्याच्यानंतर पटापट स्वयंपाक केला. परत शौर्याला स्कूलमधून घेऊन आले आणि हे ताट जे आहे ना, शौर्य आणि त्याच्या पप्पांचं आणि माझं, आमच्या तिघांचं मिळून आहे. नाहीतर तुम्हाला वाटायचं मी एकटी इतकं सगळं खाते. नाचणीची भाकर आहे, मिक्स व्हेज आहे, दही, साधी फोडणीची डाळ, टोमॅटो कापलेले आहेत आणि 3 पापड. जेवण झाल्यानंतर थोड्या वेळ झोपले. मग भूक लागल्यावरती हे माझं हेल्दी स्नॅक खाल्लं. त्यानंतर शौर्य उठल्यावरती त्याच्यासोबत खूप खेळले आणि असाच माझा दिवस संपला. भेटूयात उद्याच्या व्लॉग.